नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख। तर हा आहे आपला हम्पीचा मोस्ट अवेटेड व्हिडिओ, तो म्हणजे अर्थातच फूड व्लॉग। तर अनेक ह्या आधीच्या हम्पीच्या व्हिडिओजमध्ये मी हा उल्लेख केलेला आहे की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवताना ह्याचा डिटेल्ड रिव्ह्यू तुम्ही फूड व्लॉगमध्ये बघा, त्याचा रिव्ह्यू तुम्ही फूड व्लॉगमध्ये पहा। तर हा तोच व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये जेवढे रेस्टॉरंट्स आणि जे जे अन्न आपण पाहिलं आहे त्याचा डिटेल्ड रिव्ह्यू तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासोबतच तुम्ही हम्पीचे अनेक व्हिडिओ पाहाल जिथे काही ठराविक जागांचा विशेषतः उल्लेख केलेला आहे, पण आम्ही तिथे न जाता लोकल्सने रेकमेंड केलेली काही ठिकाणं एक्सप्लोर केली आहेत। त्यामुळे तिथे आम्ही जाऊन जेवून तिकडचा ऑनेस्ट रिव्ह्यू घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आपलं सगळ्यात पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे आम्ही राहिलो होतो ते ठिकाण, अर्थातच वॉन्डरलस्ट हम्पी। मस्त मेन्यू आहे इथे, लेमन सोडा आलेला आहे। तर इथे ऑर्डर केलेली सगळ्यात पहिली डिश म्हणजे एन्चिलाडास। तर ही मेक्सिकन रेसिपी ह्यांच्या व्हर्जननुसार एकदम डिफरंट स्टाईल बनवलेली होती। खरं तर मक्याच्या एका रोटीच्या आतमध्ये स्टफ आणि वरनं चीज सॉस घालून ह्याला बेक केलं जातं, परंतु ह्यांच्या इथे हे बनवलं होतं ते पिझ्झा बेसमध्ये, अर्थात पिझ्झा स्टाईलमध्ये। आतमध्ये स्टफ तर होतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरती नुसता चीज सॉस न घालता वरती सुद्धा भाज्या आणि आतमध्ये असलेलं स्टफच वरती सुद्धा घातलेलं होतं। त्यासोबतच एक लेमन राईस आणि सलाड ह्यांनी सर्व केलेलं होतं। ही पूर्ण प्लेट अगदी पोटभरीची होती आणि 2 जण सहज हे खाऊ शकतात। त्यानंतर मागवला तो म्हणजे हा चिकन फ्राईड राईस। हा बघून तितकासा अपीलिंग आधी आम्हाला वाटला नाही, परंतु ह्याची टेस्ट मात्र अप्रतिम होती। आपला फ्राईड राईस कसा होता? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या वॉन्डरलस्ट कॅफेमध्ये खाण्यासाठी इकडे तुम्हाला स्टे केलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही। तुम्ही कुठेही राहा, फक्त डाइन इन साठी तुम्ही इथे पोहोचू शकता। संध्याकाळचा इकडचा वाईब तर तुम्ही आत्ता पाहिलात। आता पाहूया इथे डिनर मेन्यू मध्ये आम्ही काय काय खाल्लं। हे तुम्ही पाहताय ते आहे चिकन श्निट्झेल प्लॅटर, त्यासोबत फ्रेंच फ्राईज, सलाड, पिटा आणि हमस हे सुद्धा सर्व केलेलं आहे। त्यामुळे हा एक लेबनीज आणि जर्मन कॉम्बो आहे असं तुम्ही म्हणू शकता। आणि हे फ्युजन चवीला अतिशय उत्तम आणि पोटभरीला सुद्धा अगदी सोयीचं होतं। आणि ह्याच्यात हमस आलंय, फ्रेंच फ्राईज, चिकन स्नेट्झेल, सॅलड, लेमन आणि पिटा ब्रेड। कडचं हमस आणि स्निट्झेल वन ऑफ दी बेस्ट आहे आतापर्यंत खाल्लेल्यातलं। कसं आहे सुमुख? सिरियसली वन ऑफ दी बेस्ट। आपण केपीमध्ये एकीकडे खायला गेलेलो आठवत आहे? काय होतं ते आउटलेट? ते बंद झाल्यानंतर जर्मन होते ते लोक, नाव पण जर्मन काहीतरी होतं। त्याच्यानंतरचं वन ऑफ दी बेस्ट आहे। आणि हमस आउट ऑफ दिस वर्ल्ड आहे यांचं। वॉन्डरलस्टला आलात तर हे मस्ट आहे, हायली रेकमेंडेड। बोलय इकडे गोबी मंचुरियन, त्यानंतर मागवलं इकडे गोबी मंचुरियन। आणि ह्याची चव आपल्या इथे मिळणाऱ्या गोबी मंचुरियन पेक्षा थोडी वेगळी होती, पण स्वीट सार टेस्टिंग गोबी मंचुरियन एकदम टेस्टी आणि बाईट साईज पीसेस मध्ये दिलेलं होतं, एकदम पैसा वसूल। बाईट साईज पीसेस आहेत एकदम। आपल्या इथे असे मोठे मोठे फ्लोरेट्स असतात तसे नाही आहे। ते म्हणजे कसं होतं, 10 फ्लोरेट्स खाल्ले की प्लेट संपली, संपलं। हे म्हणजे असे छोटे छोटे पीस केलेत, फार छोटे नाही आहेत, खाण्यालायक आहेत, परफेक्ट साईज आहेत। आणि कसं आहे, टेस्ट ही मी ॲक्च्युली नाही करू शकत, एवढा परफेक्टली लेयर्ड आहे कॉर्नफ्लॉवरनी, जास्त कॉर्नफ्लॉवरचा गोळा लागत नाही। इथे या आणि खा, सांगू शकत नाही आता याच्यात पलीकडे अजून काय। हा यांचा बनोफी पाय आहे, त्याला कट करून टेस्ट करून दाखवा व्ह्यूअर्सला आमच्या।
तर वॉन्डरलस्टचं जेवण आपण पाहिलं. आता वेळ आहे इकडचं डेझर्ट टेस्ट करण्याची. हे आहे बनोफी पाय आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, बनोफी पाय म्हणजे बेसिकली एक डेझर्ट आहे आणि खालती कुकी क्रस्ट असतो, त्यावर केळी असतात आणि त्यात वरती असतो व्हिप्ड क्रीमचा लेयर. परंतु इथे तसं नसून न्यूटेला किंवा चॉकलेट सॉस आणि सुक्या खोबऱ्याचा अर्थात डेसिकेटेड कोकोनटचा लेयर होता. चवीला हे जरा बेताचं होतं. जे काय बनवलं चांगलं वाटतंय, पण तू जे डिस्क्रिप्शन दिलेलं आणि मी जे इंटरनेटवर फोटोज बघितले लुक तसा नाही आहे, टेस्ट फ्लॅट आहे. आणि मी जे फोटोज बघितले ते फ्लफी आयसिंग वगैरे असं लावलेलं, त्याच्यात व्हिप क्रीम कुठेही नाही आहे. पण जे काय बनवलंय इट इज टेस्टिंग गुड. ओके, बनानाची टेस्ट आहे पण खाली क्रस्टी बेस नाही आहे बटर कुकीजचा, थोडासा मऊसूर, म्हणजे कसं म्हणू, फजचा किंवा केरळाला ते एक स्वीट येतं ना कॉर्नफ्लॉवरचं बनवलेलं जेली टाईप, पण अगदी जेली नसतं, थोडी थिक कन्सिस्टन्सी असते, ड्रायफ्रुट्स असतात बघा त्याच्यात, तसा बेस आहे याचा. आणि त्याच्यावर केळी आहेत मात्र, आणि वरती डेसिकेटेड कोकोनट आहे आणि थोडंसं आय थिंक न्यूटेला घातलंय की चॉकलेट सॉस घातलाय, चॉकलेट सॉस घातलाय, पण डेसिकेटेड कोकोनट आणि ड्राय कोकोनट श्रेड करून घातलंय. श्रेडेड ड्राय कोकोनट मला विशेष आवडत नाही, पण ठीक आहे, डेझर्ट म्हणून चालू शकतं, बट 220 जस्टिफाईड नाही. बाकीचं सगळं जेवढं खाणं खाल्लं आपण त्याच्या तुलनेमध्ये हे दिस इज अ डिसअपॉइंटमेंट. ओके. आणि त्यानंतर सुमुखने भेट घेतली इकडच्या सगळ्या शेफ्सची. तर चला त्यांना भेटूया एकदा. आप और दूसरे दोन हेल्पर है. ये पिज्जा मास्टर है, ये पिज्जा मास्टर. कौन पिज्जा मास्टर है? वो इटालियन. ये अरे वाह. और वो रेड टी शर्ट वो सॉफ्ट ड्रिंक्स मारता है, वो सॉफ्ट ड्रिंक्स करता है, वो मतलब लाइम सोडा वगैरह जिसने बनाया था वो था. अरे मस्त बना था एकदम. और आप ऑलराउंडर है, तो आप दोनों ऑलराउंडर है. और क्योंकि हमने मतलब मुझे आपका वीडियो क्यों लेना था, क्योंकि हमने यहाँ पे जितना आपने ऑफ़र किया था ना मेनू पे, लाइक वैरायटी हम लोग ने खाया, बट किसी में भी टेस्ट का ज़रा भी कम नहीं था, बहुत अच्छा बनाया था. तो इंडियन क्विज़िन लो या फिर इजरायली लो या फिर कोई भी दूसरा लो, आपका टेस्ट बहुत ही अच्छा था. तो मुझे बहुत क्यूरियोसिटी था कि आप कौन है, बनाने वाले कौन है, मुझे देखना था. और हमारा यूट्यूब चैनल है, ये तो एक ही है, हाँ और बहुत है. अच्छा, क्योंकि हमारा यूट्यूब चैनल तो उस पर हमको आपको लेना है, बहुत पसंद है हमें आपका खाना. और दूसरी चीज़, आपने दोनों ने होटल मैनेजमेंट किया है? नहीं. तो आपने सीखा कहाँ से ये सब? टूरिस्ट लाइन में सीखा सर. कहाँ पे? टूरिस्ट लाइन में सीखा सर. अच्छा, ऐसे सब बनाते बनाते आपने सीखा है, मतलब आपका कोई प्रॉपर ट्रेनिंग नहीं हुआ है और पढ़ाई नहीं हुआ है खाने बनाने का? पढ़ा नहीं है. अरे बहुत मस्त बना है फिर भी, मतलब लगता नहीं है खाना खाने के बाद भी कि आपने ऐसे बिना ट्रेनिंग का ये बनाया है. क्योंकि चिकन स्निट्जल वगैरह हमने जो कल मंगाया ना, वो इतना सबका टेस्ट सुंदर था, बहुत अच्छा था. और कहीं पे भी थोड़ा भी कम ज़्यादा नहीं था, कहीं पे भी नमक कम ज़्यादा नहीं था, तीखा कम ज़्यादा नहीं था, बहुत मस्त बनाया था आपने. इसलिए मुझे देखना था कि कौन बना के हमको खिला रहा है, इसलिए हमें आपको वीडियो पे लेना था. आपका नाम बता देंगे? मेरा नाम सर महादेव. ओके. और आप कहाँ से हो? मैं इधर ही लोकल है आप? आप अमर मेरा नाम. आप कहाँ से हो? मैं हम्पी गड्डी से. हम्पी से, मतलब आप दोनों भी लोकल हो? हम दोनों लोकल है. और आप? लवा. और आप कहाँ से हो? इधर ही. आप चारों लोकल हो? सारे लोकल. अच्छा, आपका नाम क्या है? अच्छा, गुड. आपने लाइम सोडा बहुत अच्छा बनाया था. मैं मतलब ऐसे पी के रोकने का मन नहीं कर रहा था, बार बार हम लोग एक एक ऑर्डर दे ही रहे थे, तो इसलिए मुझे थोड़ा क्यूरियोसिटी था आप कि कहाँ से हो, क्या है, कैसे दिखते हो, कौन हमें इतना अच्छा खाना बना के खिला रहा है, इसलिए मुझे आपको वीडियो पे लेना था. थैंक यू, हमें बहुत पसंद आया खाना आपका. और हम ये जो आपका मैंने बाइट लिया है ना, ये हम लोग हमारे चैनल पे डालने वाले. जैसे हम लोग चैनल पे पोस्ट करेंगे ये वीडियो, आपके लोगों को हम ये भेज देंगे, ठीक है, लिंक इसका. आप ज़रूर देखना और हमारे चॅनल को सबस्क्राईब करना, ठीक है. थँक्यू हमें होस्ट करने के लिए, हमें खाना बहुत पसंद है आपका. थँक्यू. ह्यानंतरचं आपलं पुढचं डेस्टिनेशन आहे देवी श्रीदेवी टिफिन सेंटर. हे एक टिफिन सेंटर आहे आणि इथे कॉफी, नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय केली जाते.
आणि हो, मी कॉफी नाश्ता मुद्दामच म्हटलेला आहे. त्यासाठी आम्ही येऊन पोचलो श्रीदेवी टिफिन सर्व्हिस इथे. आणि आम्ही आता जिथे कोरॅकल राईड केली तिकडच्या दादांनी आम्हाला इथे जेवायला सांगितलं लोकल क्युझिन ट्राय करण्यासाठी. तर आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि जेवणाआधी सगळ्यात पहिले आम्ही फिल्टर कॉफी पिणार आहोत. सिंपल क्लीन अशी जागा आहे आणि मेन्यू दाखवते मी तुम्हाला. उत्तम फिल्टर कॉफी, साऊथ इंडियन नाश्ता आणि आंध्रा स्टाईल होममेड जेवण इथे सर्व केलं जातं. शाकाहारी आणि मांसाहारी अर्थात व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचं जेवण अगदी रास्त दरात तुम्हाला इथे उपलब्ध होईल. आणि ही आहे इकडची व्हेज थाळी आणि इथे चपाती सुद्धा मिळते. मला जरा डाऊटफुल होतं की चपाती इथे मिळेल की नाही, पण चपाती अवेलेबल आहे. थँक्यू. चपाती, लोणचं, दही, भात, ही डाळ आहे वाटतं. डाळ आहे की रस्सम आहे मला वाटतं. एक कोणतं तरी रस्सम आहे. हे रस्सम आहे, ही डाळ आहे, ही गवारीची भाजी आहे आणि ही वांग टोमॅटो आहे की दुधी टोमॅटो आहे. वांग टोमॅटो आहे. कसं आहे सुनोक? चांगलं आहे. या जेवणाला अगदी आईच्या हातची चव होती. मसाले सुद्धा घरगुती आणि अगदी बेताचे तिखट घातलेले होते. टोमॅटो, बटाटा आणि वांग्याची भाजी पण खूप छान आहे. जेवणासोबतच उत्तम नाश्त्याची सोय इथे केली जाते. इडली सांबार, पुरी भाजी, डोसा हे सगळंच इथे अवेलेबल आहे. आणि हो, इकडची फिल्टर कॉफी अजिबात चुकवू नका. प्रॉपर रवा इडली आहे आणि एकदम गरम गरम आलेलं आहे सगळं. आता सांबार आणि चटणीची लावून मी खाते इडली. सांबार तर एकदम अप्रतिम आहे. इडली पूर्ण रव्याची आहे त्यामुळे छान सांबार शोषून घेते. चटणी नारळाची खूप छान आहे, अतिशय टेस्टी. पोळी लावली आहे याच्यामध्ये. अच्छा. आणि मसाला बघू, मसाला येत नाही. नंतर आली ही पुरी भाजी आणि ह्या पुऱ्या नसून मैद्याचे भटुरे होते. मला पर्सनली विचाराल तर आपली मराठी पद्धतीची पुरी भाजी मला जास्त आवडते. आणि ह्यानंतरचं आपलं डेस्टिनेशन आहे विरूपाक्ष मंदिराच्या पार्किंग मधली खाऊ गल्ली. तिथे आम्ही आता आलेलो आहोत जेवणासाठी पार्किंग मध्ये. जेवण म्हणजे आता स्नॅक्सच खाऊन घेऊ. ह्या खाऊ गल्लीमध्ये तुम्हाला मिरची भाजी, वडा सांबार, इडली सांबार, लेमन राईस, भेळ हे सगळं उपलब्ध आहे. इकडची मिरची भज्जी खायला मात्र अजिबात विसरू नका. त्यानंतर इकडे हा लेमन राईस मागवला होता. ह्यासोबत सांबार आणि चटणी सुद्धा आलेली. लेमन राईस चवीला ठीक होता, परंतु भेळ मात्र आम्हाला विशेष आवडली नाही. त्याच्यात चटण्या नव्हत्या. फक्त जो एक कॉमन मसाला आहे त्यांचा, जो मिरची भजीवर अप्रतिम लागतो, तोच मसाला त्यांनी भेळीत घातला होता. पण बाकी चटण्या वगैरे काहीच नव्हत्या. त्यामुळे भेळीची लज्जत फारशी वाढत नव्हती. मला विचाराल तर मिरची भज्जी इज अ मस्ट ट्राय. आणि लेमन राईस जर खूप भूक लागली असेल, इथे तशी हॉटेल्स नाही आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी जेवणाची भूक असेल तर लेमन राईस इज अ गुड ऑप्शन. अजून एक आवर्जून खाण्यासारखा इकडचा पदार्थ म्हणजे पड्डू, अर्थातच अप्पे. याबरोबर एक वेगळी चटणी आली आहे. ही टोमॅटो आणि काय कांदा वगैरे आहे म्हणाले. पिठलंच वाटलं मला आधी, पण टेस्ट वेगळी, डिस्टिंक्ट टेस्ट आहे आणि छान आहे. अप्पे अतिशय सॉफ्ट आहेत. अप्पे गरम गरम दिलेले आहे. असं डिप करायचं आणि हे बेसिकली त्यांची पुरी बरोबरची भाजी आहे. क्रिस्पी मिरची क्रिस्पी आहे. हे बाहेरून क्रिस्पी आहे, आतनं सॉफ्ट आहे. ऑफकोर्स सोडा खूप आहे ह्याच्यामध्ये, फुगलेलं आहे, पण टेस्ट ना अतिशय डिस्टिंक्ट आहे आणि क्रिस्पी आहे. क्रिस्पी आणि ह्याच्यावर जसा मसाला लावला ना, तो सगळा गेम चेंज करतो. क्रिस्प दाखवते ह्याचा. ऐकला तुम्ही? क्रिस्प. बेसिकली हा जो मसाला घातला ना भजीवरती, हा इतका छान आहे ना. ते तिखट आहे ना, ते पोळीत एक प्रकारचा चाट मसाला आहे. तो अक्षरशः पेरी पेरीला सुद्धा मागे टाकेल मसाल्याला. पेरी पेरी मसाला इतका जबरदस्त. आपली भेळ सुशीला सारखं वाटतं का?
सुशीला सुशीला वाटतंय कारण चेमट आहेत कुरमुरे. ओले ओले म्हणजे चटणीने नाही वाटत आहे. ओले मऊ पडलेत ते दमट झाले. ओले केलेत ते पाण्याने. चहा प्लेट भजी चहा भेळ लेमन राईस अप्पे ह्या सगळ्याचं बिल फक्त 250 रुपये. नंतरचा जो नाश्त्याचा आपला स्पॉट आहे तो आहे अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खाऊ गल्लीमध्ये हनुमान हळ्ळीमध्ये असलेल्या या जागेचं नाव आहे होम मेड फूड. हे ठिकाण इतकं झाडाझुडपामध्ये आहे की एकदम निसर्गाच्या कुशीत वसल्यासारखं वाटतं. ही जागा तशी प्रशस्त आहे. बसण्यासाठी टेबल सुद्धा भरपूर आहेत. त्यासोबतच इथे दगडी बेंचेस सुद्धा आहेत. असेच बेंचेस आपण श्रीदेवी टिफिन सेंटरमध्ये सुद्धा पाहिले. एकूणच ही जागा एकदम थंड आणि शांत आहे त्यामुळे गरमागरम नाश्ता इथे जास्त रुचकर लागला. इथे आम्ही गरमागरम इडली सांबार चटणी मेदूवडा सांबार चटणी आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. आता तुम्हाला देतो या सगळ्याचा एक छोटासा रिव्ह्यू. वडा अप्रतिम आहे ना. आंबट नाही आहे आणि मेन सगळं गरम आहे. गरम आणि वड्याची चव वडा इतका कुरकुरीत आहे बाहेरनं आणि आतून सॉफ्ट अतिशय टेस्टी आहे हा मेदू वडा. खूपच छान आहे. मिरच्या आहेत पण सगळ्या त्याच्यात नाही. फरसबी आहे फरसबी आहे. कालच्या पालक होता का सांबारमध्ये ह्याच्यात फरसबी आहे. खरंच हे लोक लिटल डिफरंट दॅन यस्टरडे. कालच्यामध्ये ना रवा खूप होता. तो असा सांबार असा शोषून घेत होता फुल पटकन. हा एवढा शोषून नाही गेले पण स्टील दिस इज गुड ॲज वेल. रव्याचं प्रमाण इज डिफरंट पण दिस इज ऑल्सो नॉट टेस्टिंग बेस्ट. विच वॉज द बेस्ट दिस. तर इथे चर्चा चालली होती काल अर्थातच देवी टिफिन सेंटरमध्ये खाल्लेली इडली आणि इकडच्या इडलीची. तर त्या इडलीमध्ये थोडं रव्याचं प्रमाण जास्त होतं. इकडच्या इडलीमध्ये डाळीचं प्रमाण जास्त होतं आणि सांबारमध्ये कालच्या पालक होता आणि ह्या सांबारमध्ये फरसबी होती. मला वाटत नाही इडलीसाठी हा शब्द कधी कोणी वापरला असेल पण ही इडली अगदी मेल्ट इन माउथ इडली आहे. आणि आता जाऊया आपण अशा एका जागी जिथे एग डोसाज आणि पॅनकेक पासून ते थेट केळफुलाच्या भाजीपर्यंत अन्नपदार्थ मिळतात. आणि ह्या हॉटेलचं नाव आहे लवली फॅमिली हॉटेल. आणि ह्याचं रेकमेंडेशन आम्हाला ना कोणत्या लोकलनी केलं होतं ना आम्ही कोणत्या यूट्यूब चॅनलवर हे आधी पाहिलं होतं. आम्ही चक्क गुगलवर हे हॉटेल पाहिलं, त्याचे रिव्ह्यूज पाहिले आणि इथे आलो. ह्या फॅमिलीने बनवलेल्या जेवणाच्या अक्षरशः प्रेमात पडलो. आपण आलो आहे हंपीतल्या अशा एका ठिकाणी जिथे बायकांनी चालवलेलं हे रेस्टॉरंट आहे. लवली फॅमिली रेस्टॉरंट रन बाय अ लवली फॅमिली. तर हे लवली फॅमिली रेस्टॉरंट अनेगुंडी इकडे आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जेवढी हॉटेल्स तुम्ही पाहताय त्या सगळ्याचे लोकेशन डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. मीनवाईल ह्या हॉटेलमधला मेन्यू तुम्ही इथे चेक करू शकता. गावाकडची ओपन किचन आणि किचन विंडो कॉन्सेप्ट इथे पाहायला मिळतो. ही किचन विंडो सेल्फ सर्व्हिस काउंटर म्हणून सुद्धा काम करते आणि इकडे सगळं जेवण जे काही ते देत होते ते मस्त केळीच्या पानावर सर्व करत होते. आम्ही इथे अंड्याचा डोसा अर्थात एग डोसा आणि घी बनाना पॅनकेक्स ऑर्डर केलेले आणि पुढे तुम्ही पाहालच त्याची चव आणि प्रेझेंटेशन कसं होतं. कोकोनट बनाना पॅनकेक सर्व्ड अलॉंग विथ हनी. ह्याची टेस्ट जर डिस्क्राईब करायचं झालं तर CKP समाजामध्ये बनवले जाणारे भरले घावन साधारण भरल्या घावनांसारखी याची चव होती. फक्त खोबऱ्याच्या सारणासोबत जर आपण केळी सुद्धा वापरली तर जे काही कॉम्बिनेशन चवीला लागेल तसंच हे लागत होतं. आणि भरल्या घावनांचंच वेस्टर्नाइज्ड व्हर्जन आपण ह्याला सहज म्हणू शकतो. थोडंसं हनी सोलफुल एकदम. तुला बरोबर डेझर्ट म्हणून पण खाऊ शकता. थँक्यू.
त्यानंतर इथे मागवलेला दुसरा आयटम होता एग डोसा अर्थात अंड्याचा डोसा. इथे हा एग डोसा आला आणि वी आर गोइंग टू ट्राय इट फॉर द फर्स्ट टाइम. आतमध्ये काय आहे बघूया. फक्त अंड आहे का तेच बघायचं आहे. तर फोर्कनी वगैरे सुमुकला पेशन्स नाही आहेत त्यामुळे त्याने असंच कट केलं आहे. फर्स्ट टाइम ना. माझ्या बँगलोरमधली एक फ्रेंड आहे तिने मला सांगितलं होतं की एग डोसा मिळतो इथे. तर तेव्हा मला असं वाटायचं की अंड डोसात कसं काय चांगलं लागेल. चांगलं लागतंय. काही मसाला वगैरे स्प्रिंकल केला आहे त्याच्यावर नाही आहे ना काही. लेट्स ट्राय. मी पण टेस्ट करून बघते. हा डोसा ना चटणी सांबार सोबत खायचंच नाही. हा नुसतं डायरेक्ट खायचा. चांगला लागतोय असाच. थोडंसं ब्लॅक पेपर छान घालून खाऊ शकता तुम्ही. थोडंसं ब्लॅक पेपर घालून सुद्धा खाऊ शकता. असंच खा. ह्याला सांबार चटणीची गरज नाही आहे. टाइम टू टेस्ट देअर फिल्टर कॉफी. कशी आहे रे. कधी कधी माझ्या हातची कॉफी न प्यायच्या वेळी जी कॉफी मी पिऊ शकतो त्यातली ती पिण्यासाठी हंपीला यावं लागेल माझ्यासाठी. मला ही अति स्ट्रॉंग आवडते. मला टेस्ट करो. आय विल ट्राय टू मेक लाईक धिस. एक्झॅक्टली सांगायचं झालं तर सुनील मामा कॉफी काय मामासारखी बनव. सुनील मामासारखी सुनील मामाच्या कॉफीसारखी कॉफी. आफ्टर अ डे लॉंग वर्क थकलेला असताना तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी दिस इज द कॉफी ही तुम्हाला किक देईल. आणि हा माझा लेमन सोडा. इथे हंपीत असताना आम्ही अखंड लिंबू सोडा आणि फिल्टर कॉफी पीत होतो. ऑल्सो मला एका व्हिडिओमध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता की हंपीमध्ये अल्कोहोल सर्व होतं का. तर नाही होत. हंपी आय कॅनॉट से ड्राय स्टेट बट इट्स अ ड्राय सिटी. अल्कोहोल इज इलिगल. त्यामुळे काही ठिकाणी कॅफेजमध्ये जिथे लेबनीज फूड वगैरे अवेलेबल आहे तिथे बिअर सर्व होत होती पण अल्कोहोल मात्र इथे मिळत नाही. आणि खाऊन झाल्यावर मला जास्त हा लेमन सोडा गेला नाही आणि ते सगळं वेस्ट व्हायला नको म्हणून आम्ही बॉटलमध्ये भरून घेत होतो. आणि हे सुमुकचे वेगळे वेगळे जुगाड चाललेले न सांडवता ते भरण्याचे. जुगाड इन प्रोसेस. आमचा नाश्ता होईस्तोवर या हॉटेलमध्ये जेवणाच्या तयारीला सुरुवात झाली होती. हे दादा इथे केळफुलाची भाजी बनवण्यासाठी ती केळफुलं साफ करत होते. ह्यांच्या व्हेज थाळीची स्पेशालिटी हीच आहे की त्या व्हेज थाळीमध्ये ते केळफुलाची भाजी रोज सर्व करतात 12ही महिने. आणि घरी जेव्हा आमच्या करतात ना केळफुलांची भाजी तेव्हा त्याला साफ करण्याचे आणि इतर त्याचे बरेच सोपस्कार असतात. त्यामुळे मला वाटलं इथे सुद्धा आता ती बनायला खूप वेळ लागेल पण त्या ताईंनी अगदी चुटकी सरशी ही भाजी बनवली. आम्हाला अजिबात राहवलं नाही ती भाजी सोडून जाणं. कारण वी डोंट नो पुन्हा केव्हा हंपी आमच्या बकेट लिस्टमध्ये येईल आणि ते पुन्हा कधी येणं होईल. त्यामुळे आम्ही चक्क आता केळफुलाची भाजी आणि 4 चपात्या पार्सल घेतोय आणि इथून आम्ही वाटेत खाऊ जेव्हा भूक लागेल तेव्हा. तैयारी कर रहे ये सब्जी सांभर भाजी वगैरह ना ये सब्जी का है. ओके. ग्रीन और दाल भी बना था. ओके. सारी दाल भी बना. ओके. आणि यांच्या भाजीची रेसिपी इतकी सोपी होती. त्यांनी फक्त भरपूर तेलात कापलेलं केळफूल फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर कांदा टमॅटो त्याच्यामध्ये घालून त्यांनी फक्त त्यांचा एक घरगुती मसाला टाकला जी सगळी मॅजिक त्या मसाल्यातच होती. आणि दॅट्स इट. 5 मिनटं शिजवल्यानंतर ती भाजी तयार होती. ये आपका होममेड मसाला. ओके. थोड़ा चिली रेड चिली है ना. हाँ. और ऑनियन टोमेटो डालने का. ऑनियन टोमेटो डालना है मसाला. और अभी कितना मिनट और पकाने का उसको. क्या दीदी कितना और कुक कितना करने का. 5 मिनट में हो जाएगा. ओके थँक्यू. पार्सल घेतलं आहे चपाती आणि बनाना करी. ते आता वाटेत हायवे बनाना फ्लावर करी आणि चपाती घेतली आणि वाटेत आता ते आम्ही खाऊ. हॅपी.
ही केळफुलाची भाजी आम्ही वाटेत अर्थात हम्पी ते गोकर्ण प्रवास करताना मध्ये खरोखरी विशेष हॉटेल्स नव्हती आणि आम्ही हे पार्सल घेतलं, त्यामुळे वाटेतच आम्ही हे खाल्लं गाडीत बसून आणि त्याचा छोटासा रिव्ह्यू तुम्हाला देते. या भाजीमध्ये भरपूर तेल होतं पण चव सगळी त्या तेलात होती. भातासोबत तर ही भाजी खायला एक नंबर लागेल. आणि ह्यांच्या चपात्या थोड्याशा डिफरंट होत्या, हलक्या मैदा मिश्रित अशा ह्या चपात्या होत्या, पण हे कॉम्बिनेशन एकूणच अप्रतिम लागत होतं. आणि ही भाजी तुम्ही आवर्जून व्हेज थाळी घ्या किंवा सेपरेट घ्या लवली फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर. आपल्या फूड व्लॉगमध्ये ही एक छोटीशी क्लिप मी ॲड केली आहे, ती म्हणजे विरूपाक्ष मंदिराच्या बाहेर मिळणाऱ्या वेलची केळ्यांबद्दलची. तर ही वेलची केळी आहेत आणि ही विरूपाक्ष मंदिराच्या बाहेर सहज मिळतात आणि ही अवघी 20 रुपये डझन ह्या भावाने तुम्हाला मिळतात. ज्यांना केळी आवडतात त्यांनी आवर्जून ही घ्या. दॅट्स इट गाईज, हा होता आपला हम्पीचा मोस्ट अवेटेड फूड व्लॉग आणि ही होती हम्पीतील काही ठिकाणं जिथे आम्ही ट्राय केलं आणि आम्हाला आवर्जून असं वाटलं की ह्या जागा आम्ही तुमच्यासोबत शेअर कराव्या, जेणेकरून तुमच्या हम्पी ट्रिपला तुम्ही ह्या ठिकाणांवर नक्की भेट द्या. मी ह्या व्लॉगच्या सुरुवातीला सुद्धा म्हटलं होतं की आम्ही जी रेग्युलरली इथे फेमस रेस्टॉरंट्स आहेत, जी रेकमेंड केली जातात बऱ्याचदा यूट्यूबवर आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती, तर आम्ही तिथे न जाता लोकल्सनी रेकमेंड केलेल्या काही ठिकाणांवर गेलो आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला शेअर केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमचे अभिप्राय वाचून आम्हाला खूप बरं वाटतं. तुमची जी काही सजेशन्स असतील, काय तुम्हाला नाही आवडत त्या व्हिडिओजमध्ये, काय तुम्हाला अजून पुढे पाहायला आवडेल, हे सुद्धा व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्यावर नक्की विचार करू. आणि यानंतर येणार आहे गोकर्ण सिरीज आणि गोकर्ण आणि हम्पी हे दोन्ही सिरीज पूर्ण झाल्यानंतर येईल एक पूर्ण ट्रिपचा बजेट व्हिडिओ. बाय द टाईम हा व्हिडिओ आउट होईल तोवर नवीन वर्ष कदाचित सुरू झालं असेल, त्यामुळे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. Thanks for watching this video. See you soon in our next.